निवडणूक आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची. खूप मोठ्या प्रमाणामध्ये धनशक्तीचा वापर केला जातोय समोरच्या बाजूने. मी स्वतः सर्वसामान्य कुटुंबातील आहे आणि नात्यागोत्यामध्ये पण आपल्याकडं म्हणजे आपले संबंध चांगले आहेत. बाकीच्या इथं गावामध्ये आमच्याकडं आपल्याला एकंदरीत आम्ही काम करत असताना लोक आता काय आले, चारही उमेदवार गावातले आहेत. बरोबर. म्हणजे जिल्हा परिषदचे दोन्ही उमेदवार हो, रांजणगाव मधले आहेत. हो. पंचायत समितीचे ह्या गणातले पण दोन्ही उमेदवार रांजणगाव मधले आहेत. बरं. त्याच्यामुळे लोक काय करतात, लोक बोलून दाखवणार नाही, पण प्रत्यक्षात लोक कृतीतनं मतदानातनं दाखवून देतील. बरं. त्याची आम्हाला 100% खात्री. म्हणजे ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. बरं. आणि विजयाची खात्री तर आहे. मतदारांना काय अपील कराल? मतदारांना हेच आवाहन करतो की कुठल्याही आमिषाला बळी न पडता, मी सांगितल्याप्रमाणे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे आणि आम्हाला ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही भरघोस मताने विजयी करसाल अशी खात्री आहे. परंतु पुन्हा एकदा सर्व मतदारांना मी आवाहन करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीनही उमेदवारांना, जिल्हा परिषदला ज्योतिवहिनी पाचुंकर पाटील असेल, रांजणगाव पंचायत समिती गणामध्ये मी स्वतः महेश निवृत्ती फंड असेल आणि कारेगाव कान्होर गणामध्ये निर्मलाताई नवले असेल, या तीनही उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा अशा प्रकारचं आवाहन मी सर्व मतदारांना करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.